आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। नंदू जमदाडे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशीच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर आक्रोश। परभणी दिनांक 9 नरळद येथील भीम जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमध्ये नंदू सुदामराव जमदाडे यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी जमदाडे कुटुंबियांनी मानवत पोलीस ठाण्यासमोर आक्रोश व्यक्त केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे, सामाजिक कार्यकर्ते संजय सोनकांबळे, संजय जमदाडे, दिव्या जमदाडे, मैताची पत्नी कारभारी पवळे, रमेश पाईकराव, विलास जमदाडे, प्रभाकर जमदाडे, सुरेश पंडित, बाळू पंडित, विद्याधर गायकवाड, दीपक पाईकराव, करण कांबळे, भास्कर जमदाडे, आकाश जमदाडे, बाबासाहेब आव्हाड, गणपत पवळे, नामदेव उपाडे, ॲडव्होकेट पोटभरे, एकनाथ पंडित गालफाडे, संतोष इंगोले, स्वप्नील ब्रह्मराक्ष, सुनीता कांबळे, कविता पाईकराव, कोमल जमदाडे, गयाबाई जमदाडे आदींसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। नरळद या गावामध्ये जे प्रकरण 22 एप्रिल रोजी घडलं रात्री, त्यानंतर 23 एप्रिलचं जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जे त्याच्याबरोबर जे असणारे सहकारी जे तिघजण होते, जमदाडे म्हणून होते, जावळे म्हणून होते आणि खंदारे म्हणून होते, ह्या तिघांचं स्टेटमेंट पोलिसांनी मारलं असा आरोप होता की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी मारून आम्हाला हाकलून दिलं। आणि जेव्हा पोलिसांनी तिथून निघून गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा नंदू जमदाडे हा बेशुद्ध अवस्थेत होता असं त्यांचं स्टेटमेंट होतं। 2 वेळा स्टेटमेंट त्यांनी आम्ही रेकॉर्ड केलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये ही खंदारे या व्यक्तीचं स्टेटमेंट असं होतं की पोलिसांनी कपडे काढून, बेल्ट काढून नंदू जमदाडे यांना मारहाण केली होती असं त्याचं स्टेटमेंट होतं। परंतु जेव्हा लेखी तक्रार त्याची घेण्यात आली होती, जबाब घेण्यात आला होता, तेव्हा खंदारे या व्यक्तीने की अपघात झाला म्हणून असा त्यांनी जबाब दिलेला आहे आणि हा जबाब कुठेतरी संशय निर्माण करणारा आहे। याच्यामध्ये कुठेतरी डोंडबंगाल निर्माण झालेला आहे। त्यामुळे ह्या परिवाराच्या वतीने व आम्ही सर्व नातेवाईकांच्या वतीने या पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा जो इशारा दिला होता तो आम्ही स्थगित करून फक्त आक्रोश या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि या ठिकाणी सदर डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब DYSP परभणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी आमची योग्य प्रकारे तपास माझ्याकडे चालू आहे आणि तो तपास सोमवारपर्यंत त्याचा रिपोर्ट मी या पोलीस स्टेशनमध्ये सादर करणार आहे। आणि त्यानंतर इथले जे PI आहेत बोरकर साहेब, त्यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा करून पुढचा आम्ही निर्णय घेऊ। या ठिकाणी न्याय देण्याचा, या जमदाडे परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू। सर्व इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी दखल घ्यायची आहे की सोमवारी आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट मिळणार आहे आणि तो रिपोर्ट मिळाल्यानंतर आपल्याला पुढची कारवाई, पुढचं नियोजन आणि पुढचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांच्या मतीने पुढे निर्णय घेण्यात येईल। हा नंदू जमदाडेचा जो आहे घातपात आहे का अपघात आहे हा मोठा संशयाचा भाग आहे, कारण याच्यात त्याचे 3 मित्राचा सहभाग आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनातले 2 अधिकारी आणि दुसरे एक व्यक्ती असे 6 लोकांचा याचा सहभाग दिसून येतो। त्याच्यापैकी फक्त 3च त्यांच्या मित्रांचीच जास्त तपास पोलीस प्रशासन करत आहे आणि मागणी कुटुंबाची ही आहे की 2 पोलीस प्रशासनाची अधिकाऱ्यांची सुद्धा ती तपास झाला पाहिजे। त्या पद्धतीनं तो तपास होत नाही। तिसरा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचा सुद्धा झाला पाहिजे, त्या पद्धतीने त्याची माहिती ती गोळा केली जात नाही, म्हणून हा आक्रोश इथपर्यंत आलेला आहे। जर हा 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जर हा तपास होत नसेल तर कुठंतरी हा पोलीस प्रशासन त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना सहकार्य करतोय का, त्यांना शह देण्याचा प्रयत्न करतोय का, हा एक संशय इथं निर्माण होतोय। म्हणून आम्ही सर्वजण ही मागणी करतोय की आम्हाला योग्य तो तपास पाहिजे आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही एक मागणी, आमची प्रमुख मागणी आहे। कामाला गेलते, फोन करून बोलवून घेतलं, म्हणले चला जयंतीला जायचं। तिकडे नेऊन परत मारहाण केली, त्याच्यामध्ये 2 पोलिस पण होते, त्यांनी वर्द्या काढून मारहाण केली। परत मला ते शेख आहे त्या पोरांनी बी हाणलंय, पोलिसांनी बी हाणलंय। त्या 2 लेकरं, एक पोटात लेकरं, त्याची कशी सोय लावायची? सोय लावून घ्या त्याच्यामध्ये। आम्हाला न्याय पाहिजे, न्याय जर नाही भेटलं तर आम्ही आमच्या जीवाचं काय बी करू।